हे 360चं ग्राउंड आज आपल्या जावलीच्या क्रिकेट खेळाडूंना इथं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या 360 मध्ये खेळत असताना नक्कीच खेळाडूंचा कस लागत असतो. तर चला निजरे संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे निजरे संघ. आणि नक्कीच आपण इथं पाहतोय तर 32 संघांनी आपल्या या DCC चषक यामध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. आणि आपण जर पहिल्या गटाचा विचार केला तर किरण स्मृती येथे पार पडला आणि तिथं मोहट संघानं आपलं नाव कोरलं या DCC 11 चषक 2021 मध्ये. आणि आपण बी गट पाहतोय आणि या बी गटातून लढत अशी चांगली लढत पाहतोय आपण. मस्वे वर्षेचाला सामन्याला सुरुवात होते. पंचांनी इशारा दिलेला आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय निजरे संघाकडून हा गोलंदाज सूर्यकांत. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी तयार होतो या. आणि स्ट्राईकला असेल मंगेश शिर्के. चांगला खेळाडू आहे मस्वे संघाचा. ओपनिंग करतोय आपल्या मस्वे संघाची. जर आपण पाहिलं तर पाठीमागच्या मॅचचा हा मॅन ऑफ द मॅच मंगेश शिर्के आहे. चांगल्या 36 धावा कुठल्या होत्या आपल्या संघासाठी. विजयाचा शिल्पकार ठरला होता. तोच फलंदाजी मार्कवरती सामना करणार आहे सूर्यकांतचा. पहा पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय. ऑफच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषे पार 4 धावांसाठी. इथे मात्र चांगली सुरुवात करून दिली या मंगेश शिर्केनं. आणि नक्कीच आपल्या जावली असोसिएशन मधले कार्यकारिणीतले प्रताप सेलार यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचा. इथं आपला सन्मान होईल DCC 11 यांच्या मार्फत. तर प्रताप सेलार यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर चांगलाच इथं सुरुवात मात्र चांगली करून दिली या भाऊ. या ऑफच्या दिशेने पुन्हा त्याच पद्धतीने तटकवलेला चेंडू. काय घडतं 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात आणि 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करताना दिसतोय हा मंगेश शिर्के. चांगली सुरुवात करून दिली ना. आपल्या धावफलकावरती धावा आहेत बिनबाद 6. चांगला गोलंदाज आहे या निजरे संघाकडून सूर्यकांत. आपल्या संघासाठी हा पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकतो आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय हा सूर्यकांत. पहा इथं मात्र खोदून काढलेला चेंडू. काय होतंय बॅटची कडा घेतली पण मंगेश शिर्के स्थिर आहे. धावसंख्या स्थिर. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय आपण इथं सूर्यकांत याच्या मार्फत. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 6 धावा आपल्या धावफलकावरती जमा केल्यात या मंगेश शिर्केनं. मोठी खेळी करण्यासाठी हा प्रयत्न करतोय मंगेश शिर्के. पहा इथं मात्र काय घडलंय. बॅकफुटला जाऊन खेळलाय चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी षटकार. पहिला षटकार येतोय या मंगेश शिर्केच्या बॅट मधून. बॅट तळपताना पाहतोय या मंगेश शिर्केची. धावफलकावरती धावा आहेत 12. तुटून पडतोय हा सूर्यकांत वरती. एक चौकार. 2 धावा जमा गेलेत. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना पाहतोय आपण निजरे संघाकडून. काय केलंय पॅड लावून गोलंदाजी केली या सूर्यकांतनं. नक्कीच जर फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असेल तर गोलंदाज व्हेरिफिकेशन करू शकतो आणि तेच केलं या सूर्यकांतनं. स्लोवर चेंडू फेकला
एक धाव धावफलकावरती जमा केले आणि या धावेच्या भरीनंतर धावफलकावरती धावा आहेत 13. आता मात्र स्ट्राईकला येतोय अमितनं बॅटला काढा घेतली, एक धाव घेतली आणि धावफलकावरती एक धाव जमा करतोय. आपलं खातं खोलले एक धावेनं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची इथं समाप्ती होताना पाहतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 14. बिनबाद 14. चांगली अशी सुरुवात या मंगेश आणि अमितनं आपल्या संघासाठी मस्वी संघासाठी सुरुवात मात्र चांगली करून देताना पाहतोय आपण याला. जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी जर आपण पहिलं प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे तर शशिकांतजी शिंदे साहेब माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत, त्याचप्रमाणे तेजसदादा शिंदे राष्ट्रवादी युवा काँग्रेस सातारा जिल्हा युवा अध्यक्ष आहेत तेजसदादा शिंदे यांच्या मार्फत आपल्याला पाहूया धावफलकावरती काय घडलं. या वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं हा किरण गोलंदाजीसाठी आलाय. इथं मात्र काय घडलंय, पॅडलाईन गोलंदाजी केली, फलंदाजाला धाडलंय परतीच्या दिशेला. इथं मात्र अमितची खेळी संपुष्टात आली. एक या धावसंख्येवरती एक धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी आणि या 14 धावेवरती हा पहिल्या विकेटचं पतन होताना पाहतोय. पहिला चेंडू किरण शेलाटकरनं पॅडलाईन गोलंदाजी केली आणि या फलंदाजाला परतीच्या दिशेने धाडतं. या कुठेतरी अंगूर लावला या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती किरणनं आणि नवीन फलंदाज येतोय गणेश शिर्के. चांगला फलंदाज आहे हा मस्वी संघाचा. जर ही जोडी शेवटपर्यंत टिकली तर नक्कीच मोठी धावसंख्या आपल्या संघासाठी उभी करू शकतात. तर पाहूया मैदानामध्ये जातोय हा गणेश शिर्के मंगेश शिर्केला साथ देण्यासाठी. पहिलाच फलंदाज इथं कोसळलाय. अमित या स्वरूपात किरणला सफलता मिळवली आपल्या संघासाठी. सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने करून देताना पाहतोय आपण याला. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. आता मात्र स्ट्राईकला असेल हा गणेश. पहा इथं काय घडलंय. पुन्हा त्याच पद्धतीनं चेंडू फेकला या किरणनं. एक धाव घेतली या गणेशनं. आपलं नक्कीच पंचांचा इशारा आलाय, लेग बायचा इशारा आणि जाते धावसंख्या 1 न भर पडते मस्वी संघामध्ये 15 या धावसंख्येवरती. इथं कुठेतरी धावसंख्या आता पुढे सरसवले 1 ने. चांगल्या पद्धतीने हा दुसरं षटक हाताळतोय किरण. चांगला अनुभव आहे या गोलंदाजाच्या पाठीशी आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहा मंगेश शिर्केनं उपच्या दिशेने कव्हरच्या क्षेत्राबरोबर मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात पण चेंडू काही त्यांच्या हातामध्ये सापडला नाही. चेंडू गेला सीमारेषेपार 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावींच्या भरीनंतर धावफरक मात्र मोठ्या फरकानं पुढे सरसवलं. या 19 धावसंख्येवरती जाऊन थांबतं. या कुठेतरी अंकुर लागला होता, फलंदाज बाद झाला होता पण या मंगेश शिर्के मात्र धावगती काही रोखू शकत नाही. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार खेचला या मंगेशनं आणि चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहतो या मंगेशला. एकाएकी खिंड लढवतोय आपल्या संघासाठी. किरण सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. इथं मात्र काय घडलंय, चांगला आणि इथं मात्र झेल चांगला टिपलाय. फलंदाज कोसळला. मोठी विकेट हाताला मिळते या किरणला. आतापर्यंत 2 फलंदाज चांगले ओपनर जोडी फोडली या किरणनं आणि मंगेशचा घात केलाय. चांगली फलंदाजी करताना पाहत होतो या मंगेशला. 18 या धावसंख्येवरती बाद होऊन मोठं योगदान आपल्या संघासाठी दिलंय आणि सुजितनं मात्र चांगला झेल टिपला सीमारेषेवरती. चांगला अंकुर लागला या मस्वी संघाला. धावसंख्या मात्र स्थिर राहिले. 19 धावसंख्येवरती दुसऱ्या विकेटचं पतन पाहतो या मंगेश शिर्केच्या स्वरूपात आणि नक्कीच गणेशाची वर्णी लागते. दुसरा गणेश मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय आपण. आणि नक्कीच आपल्याला जर पंच लाभले तर पाहूया काय घडलं इथं. इथं मात्र चेंडू गेला सीमा रेषे
पार. पंचांनी 2 हात वरती केलेत. 6 धावांसाठी षटकार आणि नक्कीच इथं आपल्याला 6 धावांची भर पडली इथं आणि 25 या आकड्यावरती धावसंख्या पुढे जाऊन थांबले. तर आपण पंचांचा इथं सत्कार घ्यायचा आहे. आपल्याला पंच लाभले होते किरण स्मृती या मैदानावरती आणि चांगल्या पद्धतीने इथं त्यांनी पहिला गट चांगल्या पद्धतीने पार पाडला. किरण स्मृती इथं जय पंच म्हणून काम पाहिलंय. त्यांचा इथं यशोचित सन्मान होत आहे DCC 11 आलेवाडी यांच्या मार्फत. किरण निघतोय गोलंदाजीसाठी. पहा गणेश इथं मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहिली आपण. शेवटच्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं. 2 विकेटचं पतन केलंही. चांगलं ओपनर फलंदाज मैदानामध्ये धाडले तर अमित आणि मंगेश मोठी खेळ करत होता आणि सीमा रेषेलगत झेल मात्र चांगल्या पद्धतीने टिपला या सुजितनं आणि मंगेशची खेळी संपुष्टात आणली. अकरा धावा मात्र या किरणनं खर्च केल्यात पण 2 विकेट चांगली महत्वाची विकेट्स घेतलेली आहेत आपल्या संघासाठी आणि कुठेतरी अंकुर लागला या धावगतीला. धाव मात्र 25 या आकड्यावरती 2 विकेटचं पतन. सुजित सेडगे गोलंदाजी मार्क वरती येतोय. आज जर आपण पाहिलं पाठीमागच्या मॅच मध्ये अक्षरशः 31 धावा कुठल्या होत्या या गोलंदाजाने. सुजित गोलंदाजीसाठी तयार होतोय. लेफ्ट हँड बॅट्समन गणेशची जोडी मंगेश या मसवे संघासाठी कुठपर्यंत धावून येतात हे गणेश आणि मोठी धावसंख्या उभारतात का आपल्या संघासाठी. सुजित निघतोय गोलंदाजीसाठी. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय आपण. जर एक रायटी आणि एक लेफ्टी पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षणाचा कस लागतोय आणि तेच घडतं या निजरे संघाकडून. गोलंदाज निघतोय सुजित आणि मात्र काय घडलंय. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतोय पण इथं मात्र चेंडू काय त्याच्या हातामध्ये सापडला नाही. चेंडू गेलाय दणदण करत सीमारेषे पार. 4 धावांसाठी. हॅलो आणि नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी जर आपण पाहिली टी शर्ट सामनावीरची टी शर्ट लाभलेले आहेत. एपी स्पोर्टचे मालक यांचा इथं यशोचित सन्मान होत आहे. नक्कीच जर आपण चांगल्या पद्धतीनं काम पाहतो यांचं एपी स्पोर्ट घनसोली. इथं मात्र काय घडलंय मैदानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता केली या सुजितनं. स्लोअर चेंडू फेकला गणेशला. लेफ्ट हँड बॅट्समन आहे पण याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू सापडला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय आपण या सुजित मार्फत. पाहित मात्र काय घडलंय. मिडऑफच्या क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून खेचलेला हा चेंडू 1 धाव घेतली आणि गणेशच्या हातामध्ये स्ट्राईक देताना पाहतोय हा दुसरा गणेश आणि 1 धावेच्या भरीनंतर धावपलकावरती धावा जमा झाल्यात त्या 30 या आकड्यावरती. जर आपण हा 30 आकडा पाहिला तर मसवे संघासाठी कुठेतरी घातक आहे आणि जर आपण किरण स्मृतीवरती पाहिलं तर या मसवे गावासाठी 30 आकडा बॅडलक ठरला होता आणि या 30 आकड्यावरती त्यांचे 4 फलंदाज बाद झाले होते. इथं मात्र चांगल्या पद्धतीनं खेळ करताना पाहतोय 2 गणेश आहेत. सुजित निघतोय गोलंदाजीसाठी. पहा आडव्या आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहिलं. विकास विचारे नक्कीच आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत आणि इथं आलात आपला मुलाचा वेळ दिलात या DCC आलेवाडी यांच्या आणि पंचांनी एक 1 शॉट दिलेली आहे. तर मी प्रताप शेलार यांना विनंती करतो की आपल्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. त्यांचं मी पुनश्च हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या जावली कार्यकारिणीतले प्रताप शेलार यांना विनंती असेल
आणि धावफलकावरती धावा आहेत 31-31. आणि प्रताप शेलार यांचा इथं सन्मान होत आहे. DCC 11 चषक आलेवाडी यांच्या मार्फत सुजित निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय घडलंय, आडव्या बॅटनं खेचलेला चेंडू, चेंडू दिला बिरकवून सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. गणेशच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. आणि हा गणेश जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर मैदानामध्ये असेल तर मसवे संघाची धावफलक मात्र मोठी उभारू शकतो. आणि ह्या 6 धावेच्या भरीनंतर धावफलकावरती धावा आहेत 37. जर आपण पाहिलं या गणेशची खेळी तर किरस स्मृतीवरती त्याची 4 या धावसंख्येवरती झेल सुटला होता. चेंडू द्यायचा आहे आयोजक. हा शेवटचा चेंडू असेल, चेंडू द्यायचा आहे. तर अक्षरशः चांगली खेळी केली होती या गणेशनं. 40 धावा कुठल्या होत्या आणि त्याच पद्धतीने ते फलंदाजी पाहतो या गणेशची. जर आपण या गणेशची खेळी पाहिली आतापर्यंत त्यानं 3 चेंडूचा सामना केला आणि 13 धावसंख्येवरती खेळताना पाहतो या गणेशला. आणि नक्कीच सुजित निघतोय गोलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू घेऊन कोणत्या पद्धतीने हाताळायचा विचार करतोय. पाहूया गणेश असेल स्ट्राईकला. पहा आडव्या बॅटनं खेचलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. आणि इथं मात्र 1 धाव आपल्या धावफलकावरती आपल्या खात्यामध्ये जमा करताना पाहतो या गणेशला. इथं 3 षटकांचा खेळाची समाप्ती झालेली आहे आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 38. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत धावांची मजल मारू शकतो हा मसवे संघ, की कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करतोय हा निजरे संघ. गोलंदाज येतोय, छोटासा गोलंदाज आहे हा अभय भिलारे, गोलंदाजीसाठी निघतोय. जर आपण या गोलंदाजाची बॉडी लँग्वेज पाहिली तर नक्कीच मूर्ती लहान आहे. निजरे संघाकडून गोलंदाजीसाठी निघाला या गोलंदाजी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आणि या स्ट्राईकला आहे गणेश. पहा काय गोलंदाजी केले, चांगल्या नावाला साजेची अशी गोलंदाजी केले. पहिला चेंडू आणि गणेशची मात्र खेळी इथं संपुष्टात आणली या अभिषेकनं, अभयनं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज गारद झालाय. 13 या धावसंख्येचं योगदान देऊन गणेश परतीच्या दिशेने चाललाय. पॅडलाईन गोलंदाजी केली या अभिषेकनं आणि फलंदाजाला बाद केलंय. चांगला फलंदाज, सेट फलंदाज गणेश याची खेळी संपुष्टात आणली आणि कुठेतरी अंकुर लागलाय धावगतीला मसवे संघाच्या. येणारे 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूंचा चांगल्या पद्धतीनं समाचार घेतायत का 2 खेळाडू. नवीन फलंदाज दाखल झालाय. गणेशाचा धावा होतोय पुन्हा. एक गेन गणेश परतीच्या दिशेने तर दुसऱ्यानं आगमन केलंय. जर आपण या गोलंदाजाचा विचार केला तर वय वर्ष आहे 17 गोलंदाजी मार्कवरती. जर आपण याची बॉडी लँग्वेज पाहिली तर नक्कीच आपण पाहणार आहोत की कोणत्या पद्धतीने षटक हाताळू शकतो, पण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. हा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. इथं मात्र दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतो या गोलंदाजाकडे. आणि नक्कीच आपण जावली भागात पाहिलं तर नवोदित खेळाडू भरपूर आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने नवीन खेळाडू येत आहेत आणि चांगल्या खेळ करून दाखवत आहेत. त्यातीलच हा नवीन खेळाडू आपण पाहतोय. निजरे गावचा खेळाडू आहे हा अभिषेक. शेवटचं षटक आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, निर्धाव चेंडू. 1 विकेटचं पतन पाहायला मिळाले आपल्याला. या पहा त्याच पद्धतीने गोलंदाजी केले. काय घडलं या मैदानामध्ये पाहूया. पंचांचा इशारा काय येतोय. 1 धाव.
आणि चांगल्या पद्धतीनं अंकुर लावलं या मस्वे संघावरती. 3 चेंडूंचा सामना केला या आतापर्यंत 3 चेंडू हाताळले त्या गोलंदाजानं. 2 चेंडू निर्धाव आणि 1 धाव खर्च केली या. पहा इथं मात्र काय घडलं या पंचवळे 2 हात लांब केलेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अवंतर धावेची भर. जर आपण या गोलंदाजाकडे पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं षटक हाताळलं होतं, पण इथं कुठंतरी दिशा भरकटताना पाहिलं या गोलंदाजाला. व्हाईट बॉल अवंतर चेंडू फेकला या. 3 चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला असेल गणेश. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी हा अभिषेक. पहा टप्प्याचा चेंडू काय समाचार घेतलाय. 1 बाउन्स सी मारेशी पार जातोय हा चेंडू. गणेशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. लेफ्ट हँड बॅटमन आहे हा गणेश. आणि 4 धावांच्या भरीनंतर धावलकावरती धावा आहेत 44 या आकड्यावरती जाऊन थांबला हा धावगतीचा स्कोर मस्वे संघाचा. 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. जर आपण पाहिलं तर मंगेश शिर्केनं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं, पण चांगल्या पद्धतीनं 14 धावा कुठल्या होत्या ह्या मंगेश शिर्केनं. 18 धावांचं योगदान आपल्या या संघासाठी दिले. आणि जर आपण पाहिलं तर गणेश 13 धावांचं योगदान पाहायला मिळालं. आता हे शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना झालेला आहे. पहा इथं कोणत्या पद्धतीनं हाताळला चेंडू. काय क्षेत्ररक्षक येतोय खाली. इथं मात्र चूक केली नाही. सुजितनं फलंदाज कोसळला गणेश शिर्के. 4थ्या विकेटचं पतन पाहतो या गणेश मार्फत. चांगला झेल पकडला आणि शेवटचा चेंडू असेल या अभिषेकचा. शेवटच्या चेंडूकडे लक्ष लागला असेल. या शेवटच्या चेंडूवरती कोणत्या पद्धतीने हा गोलंदाज चेंडू हाताळेल की फलंदाज मोठा फटका मारेल याकडे शेवटच्या चेंडूवरती लक्ष असेल. स्ट्राईकला आहे हा गणेश. नवीन फलंदाज दाखल आहे सनी. अभिषेक निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र गोलंदाजची सरशी लागताना पाहतोय आपण. निर्धाव चेंडूची सांगता आणि धावसंख्या स्थिर आहे. 4 गडीच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपतो इथं. आणि 44 आकडा मात्र 4-4-4 धावफलकावरती आहे. 44 4 विकेटच्या पतनानंतर. तर चला मस्वे संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 45 धावांचं आव्हान असेल निजरे संघाला. तर आपलं ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे आहे. जर आपण धावफलक मस्वे संघाचं पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन झालं होतं 14 या आकड्यावरती. आणि दुसऱ्या विकेटचं पतन पाहिलं तर आपण 19 आकड्यावरती दुसरं विकेटचं पतन पाहिलं होतं. जर त्याच्यानंतर पाहिलं तर गणेश चांगल्या पद्धतीने खेळ करत होता, पण कुठेतरी त्याची खेळी संपुष्टात आणली या अभिषेकनं. आणि 44 या धावसंख्येवरती 4थ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मस्वे संघ. आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि जर आपण मैदानामध्ये दाखल होत आहे हा लाईनअप महत्वाचा आहे. आणि लाईनअप मध्येच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. आपला चांगली अशी शिस्त खेळाडूंना इथं जावली असोसिएशन अंतर्गत आपल्याला लावण्यात आलेले आहे कमिटीनं. आणि जर आपण यूट्यूब लाईव्हला पाहिलं तर नक्कीच ही आपण शिस्त चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती असेल निजरे संघाला आपलं ओपनर जोडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहे. तर 45 धावांचं आव्हान असेल आपल्याला. 24 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी आहे आपल्याला. चला आणि नक्कीच या स्पर्धेसाठी मोठासं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. आणि या DCC 11 चषक 2021 दत्तकृपा क्रिकेट क्लब
आयोजित आलेवाडी. आणि या स्पर्धेसाठी जर आपल्याला सन्मान आपल्याला सहभाग दाखवला यांच्या सौजन्यानं आपल्याला या स्पर्धा पार पडते. तर 3 आणि या 4 2 दिवस आणि आपल्याला प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे तेजसदादा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष सातारा जिल्हा यांच्या मार्फत आपल्याला 50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जर द्वितीय पारितोषिक पाहिलं तर संदीप दादा म्हात्रे समाजसेवक, आणि या साहेबांचं आपल्याला नक्कीच योगदान आपल्या जावली भागामध्ये वारंवार मदत आपल्याला लाभते. संदीप दादा म्हात्रे यांच्या मार्फत आपल्याला 25,000 चं पारितोषिक द्वितीय क्रमांकासाठी लाभलेला आहे. जर आपण तृतीय क्रमांक पाहिलं तर प्रकाश पार्टे साहेब, त्याचप्रमाणे विनोद जवळ मुंबई पोलीस यांच्या मार्फत आपल्याला तृतीय क्रमांकचं 15,000 रुपये रोख रक्कम आलेले. जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग दाखवला. आणि जर चतुर्थ क्रमांक आपण पाहिलं तर नितीन शिर्के, जन्नी देवी कृषी समिती उद्योग मसवे यांच्या मार्फत आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे 10,000. आणि आपल्या या स्पर्धेसाठी जर आपण चषक पाहिले, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय चतुर्थ असे क्रमांक आपल्यापाशी आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या. नेजरे संघ आपलं ओपनरचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. वेळ खूप घेत आहे, आपल्याला विनंती असेल, वारंवार इथं आपल्याला सूचना केली जाते, तर सूचनेचं पालन करायचं आहे. तर या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर संपूर्ण चषक तानाजी गणपत पवार तंटामुक्त अध्यक्ष आलेवाडी यांच्या मार्फत आपल्याला या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक आलेले आहेत. तर चला पंचांनी ताबा घ्यायचा आहे मैदानाचा आणि एक सूचना द्यायची आहे. त्वरित सामना सुरुवात करायची आहे. 45 धावांचं आव्हान असेल निजरे संघासमोर. आणि ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय आपण किरण आणि सुजित. सुजित साप्ते, तर आपण गोलंदाजीसाठी कोण सज्ज होतोय मत्स्य संघाकडून. प्रथम पॉवर प्लेचं षटक असेल आणि हाताळण्यासाठी गणेश शिर्के याची वर्णी लागते. नक्कीच आपण जर पाहिलं तर या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी गणेश शिर्के पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. आणि सुजित स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला पाहिलं तर हा किरण. जर गोलंदाजी पाहिली, या किरणची 11 धावा खर्च केल्या आणि 2 विकेटचं महत्वाची विकेट घेतली होती या किरणनं. तोच फलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत आपण. सुजितला साथ देण्यासाठी ओपनिंग जोडीसाठी आलेला आहे किरण आणि सुजित. गोलंदाज निघतोय गणेश. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळले. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पंचांनी इशारा दिलेला आहे. गणेश निघतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. पहा इथं मात्र काय घडलंय. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रयत्न केला मंगेशनं, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला सीमार शिपार. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूची मात्र इथं सुरुवात चांगली करून देताना पाहतोय आपण या सुजितला 6 धावेसाठी. पंचेचाळीस धावा जमवायच्या आहेत आणि या 45 धावांना प्रत्युत्तर देताना पहिल्या चेंडूवरती सुजितनं षटकार खेचला आपल्या संघासाठी. पहा त्याच पद्धतीनं चेंडू मारण्याचा प्रयत्न केला या सुजितनं, पण निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आपल्या गणेश मार्फत. कुठेतरी अंकुर लावताना पाहतो या गणेशला. निर्धाव चेंडू गणेश निघतोय या गोलंदाजीसाठी. पहा स्टेजच्या दिशेने तडकवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय गणेश, चेंडूची फील्ड करतोय. तोपर्यंत धावफलकावरती 1 धाव जमा होते आणि धावफलकावरती जमा झाल्यात या 1 धावेच्या बरीनंतर 5 या आकड्यावरती. आता स्ट्राईकला येतोय हा किरण.
पहा इथं काय घडलंय. कव्हरच्या दिशेने तडकवलेला चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी सुरुवात चांगली करून दिली आहे 4 धावेनं आणि या 4 धावेच्या भरीनंतर धावफलकावरती धावा आहे त्या. अकरा या आकड्यावरती जाऊन थांबतो या. पहा स्टेजच्या दिशेने तडकवलेला चेंडू फील्ड करतोय. चांगल्या पद्धतीने फील्ड केला या गणेशने चेंडू. गणेश निघालाय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय फलंदाज. इथं मात्र पुन्हा लेगच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न केला पण इथं चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. धावूया धावफलकावरती या 4 धावेच्या भरीनंतर धावफलकावरती धावा आहेत. सोळा या आकड्यावरती आणि नक्कीच इथं मनोज जवळवाडी गावचा खेळाडू इथं सन्मान होत आहे. डीसीसी अलिवाडी यांच्या मार्फत. एका गणेशाच्या षटक संपतंय. दुसरा गणेश गोलंदाजीसाठी येतोय. हा गणेश शिर्के. स्ट्राईकला असेल किरण. पहा चांगल्या पद्धतीने षटक हाताळतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय आपण. गणेश शिर्के फलंदाज आहे. किरण निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आपल्याला इथं. चव्वेचाळीस धावा जमवल्यात आणि 45 धावांचं आव्हान निद्रे संघासमोर. आणि जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 16 धावा जमवल्यात. चांगलं प्रत्युत्तर पाहतोय आपण. आता मात्र कव्हरच्या दिशेने तडकवलेला चेंडू. इथं मात्र चेंडू जातोय सीमा रेषे लगत. चेंडूची फील्ड करतोय तोपर्यंत धावफलकावरती धावा जमा झाल्या 2 आणि या 2 धावेच्या भरीनंतर धावफलकावरती धावा आहेत 18. गणेश निघालाय. पाहूया काय करतोय. इथं मात्र लॉंग ऑनच्या दिशेने तडकवलेला चेंडू आणि पहिल्या विकेटचं पतन. चांगली सुरुवात करून दिली या गणेशनं. किरणची खेळी संपुष्टात आली. इथं मात्र आणि चांगल्या पद्धतीनं झेल घेतलेला आहे. इथं पाहिले तर आपण किरणची खेळी संपुष्टात आली. मोठं असं योगदान म्हणावं लागेल. या 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देऊन परतलाय. नवीन फलंदाज दाखल झालाय निद्रे संघाचा. किशोर सुजितला साथ देण्यासाठी हा मैदानात दाखल झालाय. गणेश निघतोय गोलंदाजीसाठी आणि इथं पहा काय घडतंय. नो मॅन्स मध्ये जाऊन चेंडू आदळला. इथं थोडीशी गचाळता पाहायला मिळाली आपण क्षेत्रक्षणामध्ये पण धाव मात्र काही घेऊ शकला नाही सुजितचा प्रयत्न चांगला होता. 1 धावीची भर पडते आणि 1 धावीच्या भरीनंतर धावफलकावरती धावा आहे त्या 19 आणि कुठेतरी अंकुर लावलं या गणेशनं. धावगती रोखले. एका विकेटचं पतन पाहायला मिळालं आपण किरण या स्वरूपात. इथं मात्र फलंदाज तुटून पडलाय. काय घडलंय. इथं मात्र दुसरा झेल पकडताना पाहतो या गणेशला. लगातार दुसरा झेल पकडलाय. किशोरची खेळी संपुष्टात आली. इथं 0 या धावसंख्येवरती हा परततोय किशोर. मोठं खेळी करू शकला नाही आपल्याला संघासाठी.
आणि गणेशनं चांगलं झेल पकडली तिथं मात्र दोन त्याच जागेवरती दोन झेल पकडलेत आणि या गणेशनं दोन विकेटचं पतन पाहायला मिळालं. गणेश गणेश धावून येत आहेत आपल्या संघासाठी. आणि नक्कीच इथं चौथ्या क्रमांकावरती उभारणी लागते या सूर्यकांतची फलंदाजीसाठी. आणि कुठेतरी पडझड पाहायला मिळाली आपल्याला. या 45 धावांचं योगदान आहे आणि या 45 धावांच्या योगदानासाठी आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा जमवल्यात आणि या 19 या धावसंख्येत दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. सुजित मात्र एक साईडनं आपली खिल्ड लढवताना पाहतो. या साथ देण्यासाठी आलाय हा सूर्यकांत. पहा इथं मात्र काय घडलंय. गणेश 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 आणि गणेश इथं मात्र मचवे संघासाठी गणेश धावून येताना पाहतो. या लॉंगॉपला आणि लॉंगॉनला दोन गणेश आहेत आणि झेल मात्र तिसरा टिपतोय. तिसऱ्या विकेटचं पतन सुजितची खेळी संपुष्टात येताना पाहतोय. चांगलं असं योगदान दिलं या सुजितनं. 12 धावांचं योगदान आणि 19 धावसंख्यावरती हा तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. 19 आकडा या निजरे संघासाठी आपण पाहतोय. आणि कुठेतरी अडचणीत आलाय हा निजरे संघ. या चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं या गणेशनं. 3 झेल गणेश गणेश आणि गणेश. फक्त गणेश आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज सुजित सूर्यकांतला साथ देण्यासाठी हा मैदानात उतरतोय. आता मात्र नवोदित खेळाडू दोन्ही खेळाडूंनी आपलं अजून खातं खोललेलं नाही. पाहूया येणाऱ्या 2 षटकामध्ये आणि 12 चेंडू आणि 26 धावांचं योग इथं जिंकण्यासाठी निजरे संघाला. 12 चेंडू आणि 26 धावांचं गरज आहे जिंकण्यासाठी. आणि नक्कीच चांगला गोलंदाज चांगला फलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहतो या मंगेशला. आणि स्ट्राईकला या सुजितनं जर आपण खेळी पाहिली पाठीमागच्या मॅचमध्ये 31 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या या संघासाठी आणि मोठं असं योगदान पाहायला मिळालं. या सुजित फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहा मंगेशनं काय किमया घडवले. आणि नक्कीच प्रयत्न चांगला होता या गणेशचा पण निसर्गानं साथ दिली नाही. झेल सुटला. आणि पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार केला या सुजितनं. 4 धावांसाठी 4 धावे नाही तर मात्र 19 आकडा पार करताना पाहतोय निजरे संघ. 4 धावांच्या भरीनंतर 23 या आकड्यावरती जाऊन थांबलाय. मंगेश निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय घडलंय. तुटून पडलाय. स्टेजच्या दिशेने तडकवलाय चेंडू. 6 धावांसाठी षटकार. आणि या 6 धावेच्या भरीनंतर धावफलकावरती धावा मात्र गती घेताना पाहतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. 10 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय हा सुजित. आणि या 6 धावेच्या भरीनंतर 29 या आकड्यावरती जाऊन थांबलाय निजरे संघ. मंगेश निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र लॉंगॉनला फील्ड केले या गणेशनं आणि 1च धावेवरती समाधान. 3 चेंडूंचा सामना केला. 11 धावांचं योगदान चांगल्या पद्धतीनं सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. आणि 19 आकडा हा घातक आकडा पार केला या निजरे संघानं. स्ट्राईकला येतोय हा सूर्यकांत. येणाऱ्या 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला येतोय सूर्यकांत. मंगेश निघतोय गोलंदाजी मार्कवरती. पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑनला आणि इथं मात्र फीड केल्या गणेशनं आणि 1 धावांचं योगदान दिलं. आपलं खातं खोललंय. स्ट्राईक मात्र या सुजितच्या हातामध्ये. सुजितला पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं. गणेश होता लॉंग ऑफला आणि झेल गेल्याचा प्रयत्न केला पण झेल इथं मात्र सुटला. पहा इथं मात्र काय आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. गणेश फील्ड करतोय आणि 1 धाव मात्र अंकित मिळते. इथं 1 धावेच्या भरीनंतर धावफलकावरती धावा येत आहेत.
32 या आकड्यावरती. आणि मंगेचा हा शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती कुठपर्यंत धावांची मजल मारतायत पाहूया. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे निजरे संघाला जिंकण्यासाठी. मात्र काय घडलं, या पंचांकडे दाद मागतोय हा मंगेश. आणि इथे मात्र पंच स्थिर आहेत. चला नक्कीच इथे दोन पंच चर्चा करतील आणि आपल्याला इथं निर्णय समजेल. आणि नक्कीच पंचांचं बोर्ड आकाशाकडे गेले. आणि नक्कीच चांगला हा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे हा मंगेश शिर्के. आणि हा त्याच आपल्या दिमागाचा उपयोग इथं केला आणि चांगल्या पद्धतीनं चित केलाय. सुजितला धाव घेण्याचा प्रयत्न केला ह्या सुजितनं. इथं मात्र घात घडलाय चांगला सुजित वरती. चांगला खेळ केला होता या सुजितनं. 3 चेंडूचा सामना केला होता. 11 धावांचं योगदान मात्र आपल्या या बॅटमधून दिलं. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज दाखल झालाय हा विक्रम. पहा इथं मात्र लॉंग ऑफ मिड ऑफला फील्ड केला आहे चेंडू. एक धाव मात्र रोखू शकला नाही. इथं काय घडलंय बा, क्षेत्रक्षणामध्ये गाफीलता पाहायला मिळाली आपल्याला. आणि किती धावा जमवल्यात पहा. इथं मात्र 3 धावा आपल्या धावफलकावरती जमा केल्या. आपण जर चांगल्या पद्धतीने षटक हाताळलंय. शेवटच्या चेंडूवरती आपल्याला थ्रो करण्याची कोणत्याही पद्धतीची गरज नव्हती. आणि इथं मात्र 1 धाव, तिथं आपण 2 धावा प्लस खर्च केले. त्यांनी या 3 धावीच्या भरीनंतर धावफलकावरती धावा जमा झाल्यात 35. आणि 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे निजरे संघाला जिंकण्यासाठी. 6 चेंडू 10 धावांची गरज. 4 विकेटच्या पतनानंतर धावफलकावरती धाव आहेत 35. शेवटचं षटक कोण हाताळतंय मस्वी संघाकडून. आणि नक्कीच मधार मात्र शेवटच्या षटकाची दिले या मस्वे संघानं राजेश वरती. 10 धावा आहेत त्याच्या हातामध्ये. 7 चेंडू फेकायचे आहेत आणि 10 धावा खर्च करतोय की चांगल्या पद्धतीने षटक हाताळतोय. 10 धावांची गरज आहे निजरे संघाला जिंकण्याचा. स्ट्राईकला आहे या सूर्यकांत. पहा इथं मात्र काय घडलं या चेंडूवरती. चेंडू दिलाय भिरकवून. 6 धावांसाठी षटकार येतो या सूर्यकांतच्या बॅट मधून. आणि 5 चेंडू 4 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. चांगला समाचार घेतला या सूर्यकांतनं पहिल्या चेंडूवरती आणि चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. 6 धावांसाठी राजेश निघतोय गोलंदाजीसाठी. पायी तर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेलाय सीमारेषे पार. पंचांनी इशारा आलाय 6 धावांसाठी. इथं मात्र 2 चेंडू मध्येच या सूर्यकांतनं विजयी षटकार खेचला आणि निजरे संघानं हा सामना सहजरित्या पार केला 4 चेंडू राखून. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे मस्वे संघाचंही हार्दिक हार्दिक आभार. इथं आला चांगल्या पद्धतीनं खेळ दाखवला. तर DCC 11 चषक 2021 यामध्ये दत्तकृपा क्रिकेट क्लब आलेवाडी यांच्या मार्फत आपलं सहर्ष स्वागत करतो.
तर निजरी संघाला विनंती असेल आपला संघनायक, त्याचप्रमाणे चोरंबे संघाचा संघनायक, चला या आपल्या दुसऱ्या गटातील हा शेवटचा सामना असेल. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो DCC चषक 2021 यामध्ये आपलं स्थान पक्क करणार आहे. तर चोरंबे वर्सेस निजरे. आणि नक्कीच या सामन्यासाठी मोठं योगदान दिलं, शेवटचा षटकार खेचला आणि सामनावीरचा पुरस्कार जातो या सूर्यकांतला. सूर्यकांत शेडगे याचं आपलं सामनावीरचा टी शर्ट घेऊन जायचं आहे आणि नाणेफेकीसाठी आपल्याला करंदाराला आमंत्रित करायचं आहे. सूर्यकांत